नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत कराड बस स्थानक, तेथील परिसर आणि वेळापत्रक। बस स्थानकात प्रवेश करताच प्रवाशांनी गजबजलेले बस स्थानक आपल्याला पाहायला मिळेल। सगळीकडे फक्त प्रवाशीच प्रवासी आपल्याला दिसतील। ते समोर चौकशी कक्ष आपल्याला पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बस स्थानकांपैकी एक असलेले हे स्थानक सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि कोकणातील अनेक शहरांना जोडणारे महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे। दिवसभर येथे शेकडो एसटी बसेस ये जा करत असतात। प्रवाशांची सततची वर्दळ, बसची घोषणा आणि प्रवासासाठीची लगबग यामुळे इथले वातावरण नेहमीच उत्साही असते। कराड बस स्थानकात एकूण 19 फलाट आहेत। प्रत्येक फलाटाखाली त्या फलाटावरून सुटणाऱ्या बसच्या प्रमुख गावांची आणि मार्गांची माहिती स्पष्टपणे दर्शवलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना आपली बस कोणत्या फलाटावरून सुटणार आहे हे सहज समजते। कराड बस स्थानकातील संपूर्ण वेळापत्रक येथे प्रवाशांसाठी प्रदर्शित करण्यात आलेले आहे। या वेळापत्रकात विविध मार्गांवरील बसच्या सुटण्याच्या वेळा आणि गंतव्यस्थाने नमूद केलेली आहेत। त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होते। मात्र बसच्या वेळांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करून घेणे आवश्यक आहे। बस स्थानकात प्रवाशांसाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रवासादरम्यान स्वच्छ पिण्याचे पाणी सहज मिळावे यासाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरते। स्थानकात प्रवाशांसाठी तिकीट काउंटर, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे तसेच चहा नाश्त्याची दुकाने अशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत। समोर पाहू शकता कराड बस स्थानकातील आरक्षण खिडकी, जिथून आपण आगाऊ तिकीट आरक्षित करू शकता। बस स्थानकाला लागूनच एसटी डेपो आहे। या डेपोमध्ये बसची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता आणि इंधन भरण्याची कामे केली जातात। आता आपल्या समोर एक एसटी बस पूर्णपणे प्रवाशांनी भरलेली असून ती कराड बस स्थानकातून आपल्या पुढील प्रवासासाठी बाहेर पडत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा